आपल्याला कमेंट्स आली होती की घरी झटपट ब्रेड क्रम्स कसे बनवायचे, तर चला मग आज त्यांच्यासाठी खास आपण हे ब्रेड क्रम्स बनवूयात. हॅलो गाईज, मग ब्रेड क्रम्स घरी कसे बनवायचे ते बघूया. त्यासाठी मी अशा स्लाइस ब्रेड घेतलेल्या आहेत. आता त्या कट करून घेऊया. इथे मी हा साईडचा पार्ट काढणार नाहीये, तोही आपण यूज करायचा आहे, कारण तोही वेस्ट नाही जाऊ द्यायचा. ब्रेडचे तुकडे मिक्सर जारमध्ये टाकून घेऊ. थोडे थोडे करून ग्राइंड करायचे आहेत. पल्स मोडवर ग्राइंड करून घ्यायचे आहे. हे बघा, असे ग्राइंड करून घ्यायचे आहे. आता ते एका बोलमध्ये आपण काढून घेऊया. राहिलेले सर्व तुकडे मिक्सर जारमध्ये टाकून घेतले आहेत. आता हेही पल्स मोडवरती चालू बंद करत मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे आहेत. असे ग्राइंड करून घेतलेले आहे. आता ते बोलमध्ये काढून घेऊया. ब्रेड क्रम्स तयार आहेत. त्या दिवशी मी जे सोया कबाब दाखवले त्यामध्ये असेच ब्रेड क्रम्स यूज केलेले आहेत. तुम्ही सोया कबाब बनवायचे असेल तर असेच ब्रेड क्रम्स यूज करा. पण हे महिनाभरासाठी स्टोअर कसे करायचे याची प्रोसेस बघूया. त्यासाठी आपण एक पॅन गरम करायला ठेवला होता. आता त्यामध्ये ब्रेड क्रम्स टाकून घेऊया. स्लो गॅसवरती हे हलकेसे असे रोस्ट करायचे आहेत. यामधील मॉइश्चर निघेल इथपर्यंत रोस्ट करायचं आहे आपल्याला. गॅस अगदी स्लो ठेवलेला आहे. अगदी सोपे आहेत बनवायला, मार्केटमधून आणायची गरज नाही. आता ह्या प्रकारेच तुम्ही घरीच ब्रेड क्रम्स बनवू शकता. अगदी 5 ते 7 मिनिटात हे रोस्ट होतात चांगले. आता ह्यानंतर तुम्ही सुद्धा बाहेरून ब्रेड क्रम्स आणू नका, घरच्या घरीच ब्रेड क्रम्स बनवत जा. हे बघा, छान असे आपले ब्रेड क्रम्स रोस्ट करून झालेले आहेत. ह्यामधील मॉइश्चरही सगळं निघून गेलेलं आहे ना मस्त झटपट होणारी रेसिपी, आणि विकत आणायचीही गरज नाही. अगदी घरच्या घरी तुम्ही हे बनवू शकता. गॅस बंद करू आणि असेच आता हे 5 ते 10 मिनिटे पॅनमध्ये ठेवूया. पॅनमध्येच आपण हे थंड करून घेऊ. काय मग, आहे ना सोपी आणि झटपट होणारी रेसिपी? मग तुम्ही कधी ट्राय करून बघता. ब्रेड क्रम्स छान थंड झालेले आहेत आणि हे बघा असे कुरकुरीत झालेले आहेत छान. आता हे एका बॉलमध्ये आपण काढून घेऊया. झटपट घरच्या घरी तयार होणारे ब्रेड क्रम्स तयार आहेत. हे ब्रेड क्रम्स तुम्हाला कसे वाटले? आवडले असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.